देशभरात आज बकरी ईदचा उत्साह। दिल्लीपासून मुंबईपर्यंत सगळ्याच मशीद परिसरात सकाळपासून गर्दी। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कुर्बानीवरून वाद झाल्यानं पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरती बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना नमाजास परवानगी, पण दुर्गाडी मंदिरात प्रवेश बंदी केल्यानं भाजपसह दोन्ही शिवसेना आक्रमक। पोलिसांनी वेळीच कार्यकर्त्यांना आवरलं। ईदच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त। बकरी कुर्बानीवरून वाद झाल्यानंतर आज सुरक्षा तैनात। मीरा भाईंदरमध्ये 38 ठिकाणी बंदोबस्त, 5 ठिकाणी नाकाबंदी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता। निवडणूक आयोगाला पाठवलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पत्रावरून नाराजी। मोठी पदं न मिळाल्यानं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे नाराज असल्याची चर्चा। मनोज जरांगे पाटलांची आज पत्रकार परिषद। सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला। जरांगे आंदोलनाबाबत मोठा निर्णय घेणार का, याकडे लक्ष। मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये 30 मिनिटं बंद दाराआड चर्चा। अर्थमंत्री पदासंदर्भातील सुनेत्रा पवार यांचं मत शहांसमोर मांडल्याची माहिती। कांद्याच्या प्रश्नावर येत्या 10 दिवसात निर्णय होणार। दिल्लीमधल्या बैठकीत अमित शहा यांचं आश्वासन। नाफेड NCCFनं 10 लाख टन कांदा खरेदी करण्याचं राज्य सरकारकडून मागणीपत्र। पुण्यामध्ये CNGच्या दरात 2.5 रुपयांची वाढ। मध्यरात्रीपासून पुण्यात CNGचा दर 94 रुपये 85 पैशांवरती। वाहनधारकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका। हिंगोलीमध्ये सरकारी रुग्णवाहिकेनं नकार दिल्यानं मातेचं बाळ दगावलं। डिझेलचं कारण देत नाकारली होती सरकारी रुग्णवाहिका। आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर। कर्नाटकमध्ये खांदेपालटाची घडामोड लांबणीवर। राज्यपाल 2 दिवस कर्नाटक बाहेर असल्यानं सिद्धरामय्या यांची भेट अशक्य। 2 दिवसांनंतरच्या घडामोडीनंतर DK शिवकुमार नवे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा। एअर इंडिया आणि इंडिगोकडून जून आणि ऑगस्ट 2026 दरम्यान विमान फेऱ्यांमध्ये मोठी कपात। एअर इंडियाच्या 22% तर इंडिगोच्या 5 ते 60% फेऱ्या कमी होणार। इंधन दरवाढ आणि आंतरराष्ट्रीय तणावामुळे निर्णय। पुढच्या 2 ते 3 दिवसात मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता। मान्सून थोडा पुढे सरकला, पण केरळपासून अजूनही दूरच।